समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली नकारात्मक लक्षणे भाग 6. नमस्कार. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात वेळेचे महत्त्व आणि विचारांच्या स्पष्टतेवर खूप भर दिला आहे. आज आपण अशा नकारात्मक लक्षणांचा विचार करणार आहोत जी आपल्या आयुष्यातील मौल्यवान वेळ वाया घालवतात आणि आपल्याला ध्येयापासून भरकट होतात. समर्थांच्या मते नकारात्मकतेचे एक मोठे लक्षण म्हणजे वेळेचा अपव्यय करणे. जो माणूस आपले कर्तव्य सोडून व्यर्थ गोष्टींमध्ये, खेळांमध्ये किंवा निरर्थक गप्पांमध्ये वेळ घालवतो, तो स्वतःच्या भविष्याशी खेळत असतो. वेळ गेल्यावर काहीही साध्य होत नाही, हे समर्थांचे स्पष्ट मत होते. आयुष्यात शिस्त नसणे आणि दिवस कसा घालवायचा याचे नियोजन नसणे हे एक गंभीर नकारात्मक लक्षण आहे. जो माणूस वेळेचा आदर करत नाही, वेळ त्याला कधीही यशस्वी होऊ देत नाही. दुसरे नकारात्मक लक्षण म्हणजे विचारांमधील अस्पष्टता किंवा द्विधा मनस्थिती. काही लोक कधीच एका निर्णयावर ठाम नसतात. आज एक विचार करणे आणि उद्या तो बदलणे, यामुळे कामात कधीच प्रगती होत नाही. समर्थ म्हणतात की ज्याचा निश्चय ढळतो आणि ज्याचे चित्त थिरावत नाही, तो कधीच उत्तम पुरुष होऊ शकत नाही. धरसोड वृत्ती ही नकारात्मकतेची जननी आहे. यामुळे केवळ वेळेचाच नाही, तर श्रमाचाही अपव्यय होतो आणि शेवटी नैराश्य पदरी पडते. तसेच प्रपंचातील निष्काळजीपणा हे सुद्धा एक नकारात्मक लक्षण आहे. स्वतःच्या कुटुंबाकडे आणि जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ स्वतःच्या सुखाचा विचार करणे हे समर्थांना मान्य नव्हते. आधी प्रपंची करावे नेटके असे म्हणताना ते सुचवतात की ज्याचे घर आणि व्यवहार विस्कळीत आहेत, त्याचे मन कधीही शांत राहू शकत नाही. जबाबदाऱ्यांपासून पळ काढणे हे परपुटेपणाचे आणि नकारात्मकतेचे लक्षण आहे. थोडक्यात सांगायचे तर वेळेचा गैरवापर, धरसोड वृत्ती आणि जबाबदाऱ्यांमधील निष्काळजीपणा हे आपल्या प्रगतीचे अडथळे आहेत. वेळेचे नियोजन आणि विचारांमधील स्पष्टता हेच नकारात्मकतेवर मात करण्याचे प्रभावी शस्त्र आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.